आता अरे काय रे, कोण आणला तुला? चार्जर मागायला गेलो, तो आंघोळ करत होता, मला चार्ज केलं, साबण लावला त्यांनी आणि धुतलं मला. पण तुला सगळं करून काय भेटलं? कशाला असं करतोय? तो आहे ना सगळं बघतोय, तो सगळं बघतो, तुला नाही सुटणार. माझी बायको पळून दिलीस ना, तुला नाही कळणार. आणि तुझं मला पण कधी नाव जर जगात एकदम सगळ्यात मोठं पाप असेल ना तर माहिती काय, बायको पळून नेलं. जे तू केलंयस तू कधीच चुकी नाही ना. बायको पळवून नेण्याचं दुःख तू तर मला सांगूच नकोस. हे बी चालू होईना लवकर. पण काही म्हणा, तुम्हाला मानलंच पाहिजे. अहो, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही लग्न टिकवून ठेवले. असं लग्न होऊन सुद्धा इतक्या वेळ टिकणं कठीण आहे. आम्ही तर ठरलेली लग्न सुद्धा 2-3 महिन्यात तुटलेली पाहिलीत. पण हिचा नवरा हिला मुद्दाम सोडून गेला असेल तर? सत्या तसं अजिबात करणार नाही. उगाच काही बी बोल नका. असला कपटीपणा नाही जमायचा त्याला. स्वभावानं किती बी रागीट असला तरी मनानं लई साधा येतो. आता एवढं सगळं होऊन बी माझ्या आईच्या आजारपणात माझ्या बहिणीवर संकट आलं तेव्हा तोच होता माझ्या बरोबर. आणि आता बी माझं सत्य मला एकटं सोडणार नाही. तुझं लग्न अपघातात झालं असेल ना, प्रेम पण अपघातानच होईल बघ. प्रेम नाही, मैत्री आहे फक्त. सर, ज्या हॉटेलचा बेड तुटला होता त्या हॉटेलची माहिती मिळाली. त्यांचा नवरा पण तिथेच असेल. चला मॅडम. चला. बोल बोल मग. अरे सत्यजित, सुरू आहे उप्र सत्या भावा. कशी काय बावड्याची वरची गुलाबी गुलाबी थंडी? काय मजा बिजा केली का नाही थंडीचा? अरे कसली मजा आणि काय, इथं लय मोठा घोळ झालाय बलमा. वाघमारे हरवल्यात कुठं तर. मी तात्या साहेबांचं पार्सल द्यायला गेलो होतो आणि परत आलो तर वाघमारे नव्हत्याच इथं. मी लय शोधलं पण कुठंच सापडून झाल्यात. अरे, आणि त्यांचा फोन बी हॉटेलमध्ये विसरला होता. मग हॉटेलवर आलो तर त्यांचा फोन डेड. त्यांना इथलं काहीच माहित नाही रे, कुठे गेले असतील वाघमारे. मला ना काहीच कळणं झालंय बघ. सत्या ऐक, तू रिलॅक्स हो, तू जास्त लोड घेऊ नको. अरे असं कसं लोड नको घेऊ? अरे माझ्या जबाबदारीवर आणलंय मी त्यांना इथं. बघ सत्या, तू शांत हो. एक काम कर, लोकेशन टाक मला, मी येतो तिथं, आपण दोघं वाघमाऱ्यांना शोधू. नाही नाही नको, तू यायची काय गरज नाही. अरे पण सत्या, तू एकटा तिथं काय करणार आहेस? अरे मी बघतो, तू काय येऊ नकोस, मी तुला कळवतो. हा, सत्या एवढा एकटा भिडणारा गडी आज पहिल्यांदा त्याला असं रडवेला बघितलं. काय झालं असं? शेवटचा फोन कोणाचा आलाय बघ. हॅलो, मेडा पोलीस स्टेशन. हॅलो मॅडम, कोण बोलतंय? हॅलो. हॅलो. हा बोला, आवाज येतोय. हॅलो 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 हॅलो. सत्या ऐक ना. हा हॅलो मॅडम, मी सत्यजित सुर्वे बोलतोय. हा हा बोला. मगाशी या नंबरवर ज्या मॅडमनी फोन केला होता त्या मॅडम आहेत का तिथं? अहो काय तुम्ही? सत्या, बिचारी तुम्हाला कधीपासून शोधतीये. अहो बायको अशी सांभाळायला येत नाही तर कशाला लग्न करता? अहो बिचारी नवी आहे इथं, तिला इथलं काहीच माहित नाहीये. मॅडम हे सगळं मला बी कळतंय, पण माझी बायको तिथं आहे का सांगा की प्लीज. अहो आतापर्यंत इथंच होती, आता आमची टीम ना तिला घेऊन गेलीये. हा पण कुठे गेले ते मला नाही माहित. मग तुमच्या टीम मेंबर पैकी कुणाचा नंबर मिळेल का मला? हा ठीक आहे, मी विचारून सांगते. आणि कुठल्या पोलीस स्टेशन मधून बोलताय तुम्ही?
माझ्या बायकोला परत आणून दे. राग काढायचा होता ना, म्हणून त्यासाठी असं वागशील वाटलं नव्हतं मला. आणि या टायमाला ना मी पोलिसात नाही जाणार, डायरेक्ट कोर्टात जाणार आहे, कोर्टात. कळलं ना तुला? पुष्कर, बस करा तुझी किरकिर किरकिर किर करू नकोस. मी तुला आता शेवटचं सांगतोय, मी रुपालीला गायब केलेलं नाही. आणि आता जर तू गप बसला नाहीस ना तर तुला 0 मिनिटात गायब करी ना मी. त्यामुळे जरा गपच बस. पुष्की, पुष्की, अगं जान, कुठे असली तू? मी किती घाबरलेलो माहितीये तुला? सॉरी पुष्की. अहो काय झालं होतं तुम्हाला? ठीक आहे ना तुम्ही? मी ठीक आहे, पण काय झालं होतं माहितीये का? मी तिथं हॉटेलच्या पार्किंग मध्ये होते ना, तिथून मला काही गुंडांनी उचलून नेलं. अरे वाघमारे कुठं असतील? वाघमारे, 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 वाघमारे माफ करावं मला. सगळीला माझीच चूक आहे. माझ्यामुळेच हरवलाय तुम्ही. मला माहित होतं की तुम्ही कधीच कुठे फिरायला गेला नाही, तरी बी मला तुमची काळजी घेता आली नाही. मी तुम्हाला असं सोडून नको जायला पाहिजे होतं वाघमार. सगळी माझी चूक आहे. शियार सत्या, अरला का असं कसं वागू शकतोस तू? वाघमारे तुझी जबाबदारी होत्या, मग ती निभवायला नको. वाघमाऱ्यांना इथलं काही बी माहित नाही. आता कुठे शोधू मी त्यांना? वाघमारे, 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 दादा गाडी थांबवा. सत्या, लागलं तर नाही ना? हो काय वाघमारे, काय कळतंय का नाही तुम्हाला?
असं कसं रस्ता चुकला तुम्ही? असं कसं हरवला? अहो माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला? त्याचा विचार तरी केला का तुम्ही? काय बाई माणूस आहे, मलाच बोलतोय. तू आता काय करत होतास? डोकं काही घाण ठेवलेस वे? कळत नाही जरा सुद्धा? रस्त्याच्या मधोमध उभा होतास. गाड्या बघ किती एगान येत आहेत. अरे मरता मरता वाचलायस तू. वा वाघमारे, अहो तुमच्या हरवल्यामुळे ना माझ्यावर मरण्याचीच वेळ आली होती. एकतर मोबाईल तुम्ही विसरला हॉटेलमध्ये, आणि आपण जर अनोळखी शहरात आहे तर कशाला निघून जायचं इकडे तिकडं? थांबायचं ना जरा. अहो कुठे गेला होता तुम्ही वाघमारे? मी कुठे कुठे उडकलो तुम्हाला माहितीये काय? अहो माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला माहितीये का? अहो मी अख्खं गाव पालत घातलो. सत्या, अरे मरता मरता वाचलायस तू. कळत नाहीये का तुला? चांदन रूप तुझ पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनान मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग. बावरल बावरल खुळ मन बावरल रे. सावरल सावरल सजनी. आधी वाघमारे सॉरी बर का. रागाच्या भरात मी काय बी बोलून गेलो उगाच तुम्हाला. खरंच सॉरी. अरे दोस्तीत नो थँक्यू. खड्ड्यात गेलं ते. मला आधी सांगा तुम्ही ठीक आहे ना? ही पसंत आहे, ही नाही चांगली. ही चांगली, ही नाही चांगली. सपने बघ, माझ्या सत्यासाठी एक से एक भारी स्थळ हुडकलेत मी. आता त्याचं लगीन कसं धूमधडक्यात लावून देते का नाही? अख्खा सातारा असा बघत राहील बघ. अयो बावड्याच बोल. हा बावड्या, हॅलो. हा काय झालं? हा सोडली. दारू सोडली? हा चांगलंय चांगलंय चांगलंय. पण का सोडली? तुझी सून हा म्हणजे अरे पण मला का सांगतोयस? तू सोडली. लय तुफान आहे ती. अयो हे भावड्या, अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? त्याने भेटला सोडलीस बाई तू. अरे तुला म्हणलं होतं की माझ्या फोनची वाट बघ म्हणून. अरे एकच काम एवढ्या वर्षांनी सांगितलं ते बी नीट केलं नाहीस बाई तू. अगं तुझ्या फोनची वाट बघत बसलो असतो तर माझ्या खबर आली असती बघ तुला. भैया काय बडबडायला काय माहिती. आता दारू सोडून काय तंबाखूचा तोगरा कोंबलास काय तोंडात? अयो अरे गप 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 रे गप. तुझी सुनले तुफान आहे. तिनं आमच्या सगळ्याच थोबाड फोडलंय अगं. आणि आम्हाला गंडून पळून पण गेली. तिला थांबवण्याचा लय प्रयत्न केला पण नाही सापडली ती. ह्या नेबेट मध्ये इतकं कसं काय भय आलं? अगं हॅलो, अगं हॅलो. तू हायस ना? हा हा हा. ठीक आहे ठीक आहे. मी तू काम केलंस का माझं?
वय भावड्या ऐन टाईमाला बहिणीच्या मदतीला धावून आला. थँक्यू बघ का. तायडे पळून गेली तरी तू खुश कशी आहेस ग? अरे भावड्या नेबळट आहे ती नेबळट. पळून गेली असती की नाही तर ती आता हरवत असती. सत्याला काही सापडत नसते लवकर. तू माझं काम केलंस लय भारी झालं बघ. तू तायडे तू बोळे तू आहेस. तुला माणसं ओळखत येत नाही ती. असू दे. हा ठीक आहे काळजी घे. तायडे त्याची लय मोठी किंमत चुकवावी लागली बघ मला. हा बाय सपने. आता बघ ती बघ कशी वाटते पोरगी? एक नंबर. तुला काय विचारायचंय? ही चांगली कशाला विचारलं? ही नाही चांगली, ही चांगली. हॅलो नमस्कार सर, मी अमृता वाघमारे बोलते. मी पेपरमध्ये जाहिरात वाचली तुमची. तुम्हाला अकाउंटिंग साठी कोणी हवं होतं का? हो आहे ना. तुम्हाला आधीच्या कामाचा काय अनुभव आहे का? नाही सर, प्रेशर आहे असंच समजा. ठीक आहे, आधी मेल आयडी वर बायोडाटा पाठवा. चालेल सर, थँक्यू. बया म्हणजे नवीन नोकरी शोधते असवी. म्हणजे फ्रॉड करायसाठी नवीन बकरा शोधते असवी. आत्ते पण बघ म्हणजे कसं आहे, आता पकडली जाणार नाही ह्याची काळजी घे म्हणजे झालं. आत्ते त्याची काहीच गरज नाही. कारण कसं आहे ना, दुसऱ्याच्या घरात घुसून इमोशनल फ्रॉड कसा करायचा हे माहित असणारी माणसं लहानपणापासून बघते ना मी. आणि आता घरातच इमोशनल फ्रॉड करणारी माणसं असल्यावर बाहेर शिकायला जायची काय गरज आहे? आमरे तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? दादा अरे दादा, अरे बघतोयच नका तुझी लेक काय म्हणते ती. अरे तू गेलास तवा ह्यासनी सांभाळायसाठी मी माझं घरदार सोडलं र. आणि ह्यासनी सांभाळत बसली आणि ही मला फ्रॉड म्हणते. अरे काय होते? अगं बाद झाली तुझी नाटकं. सगळ्यात साताऱ्याला माहितीये किती नाटकी बाई असते. आणि हे बघ, सारखं वरडून सांगायची गरज नाही तुझं तुझ्या भावावर किती प्रेम होतं ते. तुझं तुझ्या भावावर नाही, त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं. आणि मंजू दीदीच्या पगारावर. बरोबर ना? आमरे तोंडाला येईल ती बोलू नका. सुनंदे तिला समजून सांग बर का, काय वाटेल ती बोलायला लागल्या. आईला काय बोलत्या? जे काय ते माझ्याशी बोल, मी सगळं खरंच बोलते. कशा पायी वाद घालते दोघी जणी? हा अमरे काय झालंय चिडायला? हे लुप्रिया तू हो माग. वंस कशा पायी चिडला एवढ्या? काय झालंय म्हणजे काय? अगं तुझी ही लेक ही स्वतः फ्रॉड करून जेलात जाऊन आल्या आणि आता मलाच फ्रॉड म्हणत्या. काय? बापरे, वय हे सगळं मंजूमुळे झालंय. हा बरोबर, त्या मंजूमुळेच झालंय समज. तिने जर हिला जेलातनं सोडली नसती ना तर हिची अक्कल बरोबर ठिकाणावर आली असती. थांब, त्या मंजीचा घटस्फोट होऊन दे आणि ती माझी सून होऊन दे, मग तुम्हा माया लेकींकडे बघती बरोबर. आत्ते अगं तू विसरतेच वाटतं. दीदी गेली तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनला. त्यामुळे तुम्ही स्वप्नच बघत बसा तुमच्या भावी सुनेची. मम्मी आता तू कशाला त्यांच्या मागे लागतीस आता? हे तिच्या तू न ग लगेच शेंडा हाणून. हे बघ मम्मी, तू काय बी कर आणि किती बी कर, आता काय मंजूचा घटस्फोट होत नसतोय. मला सांग मम्मी, मंजू आणि सत्या दादा यांच्यामध्ये प्रेम असल्याशिवाय ते हनीमूनला जातील का? ती काय बी असून दे, तरी बी त्यांचा घटस्फोट केल्या बगर मी गप्प बसायचे नाही. आधी मला वाटत होतं ती म्हणजे लई साधी सुधी आहे, पण नाही, ती माझाच काटा काढाय निघाल्या. आता मी गप्प बसायचे नाही.
मी बी रत्नात काटे हाय गावती की कशी काय ती ए लुपड्या चल राजकारण चिघळले. आमरे काय ग कशा पायटी बसतेस त्यासनी हा? त्यांचा स्वभाव माहिती नव्ह तुला हा? अगं त्याने काय डोसक्यात घेतलं तर मग बघायला नको बघ. उगाच सत्यजित रावण मंजू मध्ये काहीतरी गैरसमज पेरत्याल आणि त्यांच्यात वाद होतील पुण्यांदा. आई हे बघ आता तू अजिबात काळजी करू नकोस. मला पक्क माहितीये आता मंजू दिदी दाजींना आणि दाजी मंजू दिदीला कधीच एकटं सोडणार नाहीत बघ. खात्री आहे मला.